जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एच जी ग्राफिक्समध्ये. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण एकदम खतरनाक असा बॅनर केला आहे. बॅनर काढण्यासाठी तुम्हाला सिम्पली पिक्सलॅब ॲपची गरज आहे. पिक्सलॅब ॲप ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सलॅब ॲप ओपन करून गेल्यानंतर थ्री डॉटवर जाऊन ओपन पी एल फाईलमध्ये जायचं. तिथे गेल्यानंतर जी काही मी तुम्हाला पी एल फाईल दिली आहे त्या पी एल फाईलचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर 4. तुम्हाला सिम्पली ती पी एल फाईल ओपन करून घ्यायची आहे आणि 19 दिवस आपण तुम्हाला 19 पी एल फाईल देणार आहेत. ते पण बिना पासवर्डच्या पी एल फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नसणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. आणि ही जी आपली चौथी फाईल आहे त्यामुळे तुम्ही एकदम खतरनाक असा आपण बॅनर झालेला आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्याच्या मागच्या आपण 2-3 तुम्हाला पी एल फाईल दिले आहेत ते आपण एकदम खतरनाक झाले आहेत. तुम्ही त्याला आपल्याला सपोर्ट पण केला आहे. असं सपोर्ट करीत राहा, एकदम खतरनाक असं बॅनर होत जातील. तुम्हाला 19 पी एल फाईल मी देणार आहे, ती पण त्याला पासवर्ड कसला देणार नाही. त्यामुळे आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. तुम्ही हे न बघू शकता, मला काही चेंज करायचं म्हणलं तर तुम्ही सिम्पली इथं चेंज करू शकता. काही चेंज करायचं म्हणलं तर कलर वगैरे सिम्पली तुम्ही काही चेंज करायचं म्हणलं बॉक्समध्ये पोर्ट ॲड करायचं नसेल तर आपला त्याच्यावर एक व्हिडिओ आहे, 21 नक्की बघा. एकदम खतरनाक असा तुमचा बॅनर होऊन जाईल. तर तुम्हाला इथं सर्व मित्र परिवार हे नाव चेंज करण्यासाठी आणि काय ॲपची गरज लागणार आहे. ते ॲप तुम्हाला प्ले स्टोरवर मिळून जाईल. इंडिया फोन करून म्हणून एक ॲप आहे, ते ॲपचे ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला ओपन करून घेतल्यानंतर स्लिपमध्ये यायचं आहे. तिथं आल्यानंतर जे काही तुमच्या मित्रपरिवाराचं नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुम्हाला नाव टाकून दावतो अशा प्रकारे तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला डबल पिक्सलॅबमध्ये यायचं आहे. पिक्सलॅबमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्हाला ते एडिटमध्ये जाऊन पेस्ट करून टाकायचं आहे. बघू शकता इथं एकदम खतरनाक असं इथं तुमचे नाव होऊन जाईल. तुम्ही इकडे तिकडे घेऊन तिथून लॉक काढून त्याला ॲडजस्ट करू शकता. एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे. पी एल फाईलला कुठल्याही प्रकारचा पास नसतो. त्यामुळे आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करीत जावा. सेव्ह आणि इमेज करून आपला बॅनर सेव्ह करून घ्यायचा आहे.